हाऊसफुल. भैया हाऊसफुल है. हाऊसफुल. 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 नमस्कार. हाऊसफुलच्या या नव्या फ्रेश भागात तुमचं हाऊसफुल स्वागत. पावसालाही खोटा पैसा देणारी चिंगी. काय ग तुझ्या भोलानाथ समोर मान डोलवत शाळेला सुट्टी मारायचे प्लॅन आखणारा झंप्या. गुरुजींना म्हणावं याला नाटकातून काढून टाकायला आणि शाळेतून पण नाव काढायला. माकडाच्या शेपटीला तूप लावणारा बंड्या. गुरुजी आणि मी बोललो ती बघा तुमच्या चिमणी शिरली आहे. बघितलं पुढे पीठ घेतलं. आणि आंब्याच्या वनात मोरालाही नाचवणारी काऊ. बच्चे कंपनीचा हा जल्लोष रंगभूमीवरही पाहायला मिळाला. बाल आणि तरुणांच्या तुडुंब गर्दीत मीना नाईकांच्या कळसूत्रीने सादर केला जागतिक रंगभूमी आणि कळसूत्री दिन. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शाळा या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या विशेष उपस्थितीत झाले मोकळे आकाश, चकचक चकवा, आदर्श गाव या बालनाटिकांसह माकडाची धमाल हा पपेट शोही चांगलाच रंगला. आमची संस्था कळसूत्री ही दोन्ही प्रकारची नाटकं करतं. म्हणजे बालनाट्य पण करतो आणि आम्ही कळसूत्री नाट्यसुद्धा करतो. किंबहुना बालनाट्यात आम्ही नेहमीच कळसूत्रीचा उपयोग करतो. तर म्हणून ह्या दोन्हीचं एक दिवस साजरा करायचा म्हणून तो आज आम्ही साजरा केला. आपल्याकडे असं आहे की बऱ्याचदा अनेक दिन साजरे होतात. मातृदिन, पितृदिन आणि अनेक दिवस हे अशासाठी असतात की लोकांमध्ये समाजातले काही घटक असे असतात की ते दुर्लक्षित असतात. त्याच्याकडे लोक उदासीनपणे बघत असतात. लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं याच्याकरता म्हणून असे दिन साजरे होत असतात. आणि त्याप्रमाणेच हा बालनाट्य किंवा बालरंगभूमी दिन आणि कळसूत्री दिन हा त्याकरताच साजरा होत आहे. गुरुजी आज येऊ का रानवर गुरुजी बालू विचारतो काय नालायक काढताय. गुरुजी आज येऊ का आपल्या कमरचं स्वागत आहे काय तुला कशी वाटत नाही कजून तुमचे दुर्गा काकू तुम्ही अंगणात ढिगभर कपडेवाल घालता मान्य आहे तुम्हाला. कधी काजू, कधी पापड, कधी मिरच्या यांसारखे पदार्थ वाद घालता मान्य आहे तुम्हाला. मग तुम्ही सांगा ना आम्ही खेळायचं कुठे का आम्ही लहान मुलांनी खेळायचंच नाही. बरोबर आहे मिठू बोलतोय ते मला पटतंय. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी त्यांना मैदानी खेळ खेळणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते खेळ खेळल्यापासून मोठ्या माणसांनी त्यांना अडवू नये उलट त्यांना खेळायला प्रोत्साहन द्यावं. त्यामुळे मिठूला जे काही बोलतोय ते मला बरोबर असं वाटतंय. कोण आहोत आपण? आपण चांगले विचार. चांगले विचार मग इथे या कचऱ्याच्या ढिगात असंच म्हणायचं आहे का तुला? माणसानं आपल्याला अडचणीत कचऱ्याच्या ढिगात फेकून दिलंय. विचार सोडून अविचारी बनलाय माणूस. पण का? कारण माणूस की माणूस विसरलाय माणूस की. जनावर माणसाळलेत आणि माणूस बनत चाललाय एक जनावर. पण का? कारण अहिंसेतलं.
केव्हाच निघून गेलाय. आणि आता उरले ती फक्त हिंसा. मग प्रेम, बंधुभाव यांचं काय? तिचं हिंसा, तिचं प्रेम राहीलच कसं? अन बंधुभाव तो फक्त प्रतिज्ञातच उरलाय. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर प्रेम आहे. देशप्रेम, अहो देशप्रेम, भगतसिंग जन्माला हवा असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला. पण तो दुसऱ्याच्या घरात, माझ्या नको. अलीकडे काय झालंय की पालक फार आपल्या सोयी बघतात आणि मुलांना एक सीडी आणून देतात आणि इथे घरीच बघ नाटक असं म्हणतात. बाहेर कोणी घेऊन जात नाही. परंतु नाट्यगृहात जाऊन नाटक बघणं हे एक कल्चर आहे, ही एक कला आहे, ही एक शिस्त आहे आणि ती मुलांमध्ये बाणवली पाहिजे. अगदी लहानपणापासून त्यांनी अंगीकारली पाहिजे आणि याच्यासाठी सुरुवातीला पालकांनीच मुलांना न्यायला पाहिजे, तरच मोठा प्रेक्षक तयार होणार. येणारी पिढी कशी घडेल? येणारी पिढी अहो आहे कुठे आई वडिलांकडे मुलांवर चांगले संस्कार घडवायला का? कारण हे मुंबईतलं जीवन झालंय फार गतिमान. नुसतं धावतोय माणूस जगण्यासाठी, पण वेळ कुठे आहे जगायला? रिक्षा, ट्रेन, घर, ऑफिस पर रिक्षा, ट्रेन, घर, ऑफिस पर रिक्षा, ट्रेन, घर, ऑफिस. अशी सुसाट धावणारी माणसांची गर्दी. माझी एवढीच अपेक्षा आहे की पालकांनी, शिक्षकांनी मुलांना घेऊन नाट्यगृहात जावं आणि बालनाट्य दाखवावी. ही नाटकं मोठ्यांनी गांभीर्याने खूप विचारपूर्वक मुलांची मानसिकता जाणून अशी करावीत. लहान मुलांनीच लहान मुलांसाठी न करता मोठ्यांनी लहान मुलांसाठी नाटकं करावीत असं माझं म्हणणं आहे. मी आज इथे मीना नाईक यांच्या संस्थेत आलो होतो आणि सुंदर नाटकं बघितली मी लहान मुलांची. आणि पहिल्यांदाच मी खूप वर्षांनी एखाद्या लहान मुलाची एंट्री झाल्यावर एक खूप छान त्याला रिस्पॉन्स बघितला. हा मी व्यावसायिक नाटकात फार कमी वेळा बघतो. त्यांची जी चळवळ चालू आहे आता की लहान मुलाला थिएटरमध्ये घेऊन या आणि त्याला सवय लावा लहानपणापासून काहीतरी नवीन बघायची आणि काहीतरी चांगलं बघायची. तर त्या धडपडीसाठी मी आज इथे त्यांची साथ द्यायला आलोय. राजू आला शाळेतून? हो आहे आलो. हातपाय धुवून घे, जेव, अभ्यास कर. क्लासला जायची वेळ झाली. क्लासून आलास हातपाय धु, नाश्ता कर, जे, झोप, उठ. शाळेतून आलास हातपाय धु, नाश्ता कर, अभ्यास कर. शाळेतून आलास हातपाय धु, नाश्ता कर, जे, झोप. आई मी खेळायला जाऊ का? नाही, अभ्यास कर. मला तुला डॉक्टर बनवायचंय. पण आई मला नाही व्हायचं डॉक्टर. मग काय व्हायचंय तुला? आई मला ना शिक्षक व्हायचंय. चुप, म्हणे शिक्षक. डॉक्टर व्हायचं म्हणून सांगते. क्लासून हातपाय धु, नाश्ता कर, जेव, झोप, उठ. क्लास अभ्यास. राजू तुला शिक्षक व्हायचंय? आई खरंच? हो, तुला शिक्षक व्हायचंय. थँक्यू आई. चल मी अभ्यास करतो. नाही, आधी खेळायचं मगच अभ्यास. आई चल मग आपण आहे ना बॅट बॉल खेळूया. पण पहिली बॅटिंग माझी. हा नाही रे बाबा, चालेल ठीक आहे. आता चेंडू कुठे गेला रे? तेव्हा कधी झाले असेल. आगे चेंडू घे बाबा, हळू वाट. पण माझी बॅटिंग द्यायची आणि चीटिंग नाही करायची. चला, कुणीतरी सुरुवात केली. आता उद्याचा सूर्योदय घेऊन येईल सदाचारांचा सोनेरी प्रकाश. स्वच्छतेच्या उडान घेण्याकरता चिमुकल्यांना झाले मोकळे आकाश. गेली कित्येक वर्ष बालरंगभूमी आणि कळसूत्री सादरीकरणात प्रयोगशील असणाऱ्या मीना नाईक यांच्या कळसूत्री संस्थेच्या या अथक प्रयत्नांना शुभेच्छा देऊया आणि बाहुल्यांच्या विश्वातला आणि बालरंगभूमीवरला हा चिमुकला उत्साह असाच वाढत राहो अशी आशा करूया. राजकारणाच्या पटावरला अनोखा खेळ, राजीनाम्याचा जुगार केव्हा आणि कसा खेळायचा हे बऱ्याच लोकांना कळत नाही. खेळ तोच, नियमही तेच, खेळाडू सुद्धा. जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाही असा नियम आहे का? खेळ रंगतो, मोहरे बिखरतात, लढाईचा नादघोष होतो. पण या रणशिंगात होईल का आजचा दिवस माझा? मंत्री संत्री येतात जातात, आपल्याला कुणीही हलवू शकत नाही.
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. शिक्षणाच्या आईचा घो, हापूस आयडियाची कल्पना आणि तुकाराम नंतर एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे यांच्या दमदार व्यक्तिरेखांसह चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आजचा दिवस माझा. जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाही असा नियम आहे का? आता रात्री काहीही होणार नाहीये. पण इमिजिएटली मंत्रालय पोहोचो. बिलकुल जाणार नाही. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय नंतर सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येते. त्याचबरोबर चित्रपट कदाचित नंतर पहिल्यांदाच सचिन खेडेकर आणि अश्विनी भावे ही केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ऋषिकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. माणुसकीचा एक विचार उंच उडेल होऊन घार. आम्हाला अशी एक इच्छा होती की हा सिनेमा वेगळा अशा करताय की ह्याच्यामधले जितके राजकारणी आहेत त्यांना एक चांगल्या कामासाठी सगळं करायचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्यांना निवडून देतो आणि नंतर आपण असं म्हणत राहतो की हे आमचं काम करत नाही. खरं तसं नाही आहे. त्यांना सुद्धा त्या एका सिस्टीममध्ये राहून आपलं काम करायचं असतं. आणि मला असं वाटतं की त्यांची सुद्धा परीक्षा होत असते. पण आपल्याकडे आपण मीडियाची माफी मागून नेहमीच त्यांच्या चुका आपल्या समोर येत असतात. त्यांनी केलेली कामं आपल्या लक्षात येत नसतात. आणि मला त्यामुळे असं वाटतं की आजचा दिवस माझा हा महत्त्वाचा सिनेमा ठरतो. कारण राजकीय पार्श्वभूमी असली तरी ही अत्यंत सकारात्मक आणि माणुसकीची गोष्ट आहे. माणुसकीचा एक विचार उंच उडेल होऊन घार. लढणाऱ्याच्या पाठी देव, ढळणाऱ्याच्या मनात भेव. प्रतिकात्मक गोष्ट आहे ही महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याची की जो 26 वर्ष राजकारणात आहे आणि त्याच्या आयुष्यातला एक क्रायसिसचा दिवस आणि मग त्या दरम्यान होणारी सगळी जे आपल्याला आपण म्हणूया संघर्ष आहे, त्याचा सत्सद विवेकाशी त्याचं भांडण आहे, प्रशासकाशी, ब्युरोक्रसीशी, सामान्य माणसाशी, मीडियाशी त्याची काय इंटरॅक्शन होते आहे. म्हणजे साधं मुख्यमंत्र्यांचं जे वेळापत्रक असतं ते जर दिवसभराचं तुम्ही बघितलं तर ते मिनिट टू मिनिट असतं. आणि हाच वेग माझ्या स्क्रीन प्लेमध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओंजळीतले क्षण सोनेरी, ओंजळीतले क्षण सोनेरी, वाऱ्यावरती गंध ठरणा तुझा गंध येता मने छळदवाजे मला वेढणारा पुन्हा. चांगला चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येतो आहे आणि प्रेक्षकांनी तो जरूर पाहावा. राजकारणावर आधारलेला चित्रपट आहे पण तरी सुद्धा एक आपल्याला नेगेटिव्हिटी असते राजकारणाबाबत किंवा प्रत्येक राजकारणावर आधारलेल्या चित्रपटात राजकारणी किती वाईट आहेत किंवा ते किती गलिच्छ राजकारण करतात ह्याच वरती भर दिलेला असतो. पण ह्या चित्रपटामध्ये तेही काहीतरी चांगलं करू पाहतात आणि त्यांनी ठरवलं तर विरोध का असेना पण त्या सकट ते करू शकतात. आणि असाच एक नेता याच्यामध्ये सचिननी साकारलेला आहे आणि त्याच्या पत्नीची म्हणजे एक अतिशय सपोर्टिव्ह अशी भूमिका मी साकारलेली आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असणं म्हणजे लोकशाहीला लांछन आहे. UPSCनं निवडलेली हुशार माणसं ना तुम्ही. आजचा दिवस माझा हे अगदीच वेगळं एक एक्सपेरिमेंट होतं की एका दुपारपासून हा चित्रपट सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो संपतो. पण तो मुख्यमंत्री जसा जातो तर त्याचं सगळं ट्रॅव्हल त्याच्यात आहे आणि कितीतरी नवीन नवीन कॅरेक्टर्स त्याच्यात आहेत आणि ही सगळी कॅरेक्टर्स त्यांच्या सगळ्या रंगांसहित उभी करणं हे अतिशय मोठं आव्हान होतं आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे ते सगळ्या कलाकारांनी पार पाडलं. मुळात ही राजकीय पार्श्वभूमीवरची एक ह्युमन स्टोरी आहे. त्याच्यामुळे हा पूर्णपणे राजकीय वातावरण असलेला चित्रपट आहे. पण फक्त राजकारण म्हणजे सत्तेसाठी किंवा सत्तेच्या खुर्चीसाठीची रस्सीखेच याच्यात नाही, तर स्वतःच्या मनातलं स्थान जपण्यासाठी एका मुख्यमंत्री रात्रभर झटतोय, रात्रभर मंत्रालय उघडं राहिलंय आणि अशी अत्यंत एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एक वेळ मुख्यमंत्र्याला काढून टाकता येईल
पण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते. या सिनेमातली व्यक्तिरेखा अत्यंत रिअलिस्टिक व्यक्तिरेखा आहे. एका मी मुख्यमंत्र्यांचा मी स्वीय सहाय्यक आहे आणि तो त्यांच्या इतक्या जवळचा सहाय्यक आहे की याच्यामध्ये मी फक्त त्यांचा सहाय्यक म्हणून नाही तर एक अत्यंत उत्तम काम करू शकणाऱ्या नेत्याबरोबर प्रशासकीय अधिकारी ज्याला उत्तम काम करायचं आहे तर एक माणूस म्हणून ही दोन माणसं या सिनेमात कशी असणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक उत्तम व्यक्तिरेखा आणि एक उत्तम सिनेमा हा एक सुवर्ण योग मला आजच्या दिवस माझा निमित्तानं आलेला आणि आपण जरूर पहा आजचा दिवस माझा. जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाही असा नियम आहे का? आत्ता रात्री काहीही होणार नाहीये और इमिजिएटली मंत्रालय पोहोचो. बिलकुल जाणार नाही. मला बघायचंच आहे. मी मुख्यमंत्री आहे म्हणून तरी हे काम होणार आहे का? सध्याच्या आम आदमीच्या लढ्यानंतर चर्चेत ठरलेल्या राजकीय यंत्रणेबरोबर एक दिवस घालवायचा असेल तर मोठ्या पडद्यावरली ही कलाकृती पाहायलाच हवी. जर दिवस चांगला घालवायचा असेल तर आवर्जून पहा आजचा दिवस माझा. नवरा माझा असा, नवरा माझा तसा, नवरा माझा ह्याव, नवरा माझा त्याव. नवरे मंडळींच्या विरोधातली महिला मंडळींची ही पालूपद नेहमीचीच. पण हे चालाख नवरे त्यांच्या मुठीतून निसटतात तेव्हा या स्त्री शक्तीचा एकच आक्रोश होतो, नवरा माझा भौरा. गोवर्धन चित्र सादर करीत आहे मराठी तारकांच्या समवेत निलेश साबळेचा कॉमेडी ब्लास्ट नवरा माझा भौरा. मी प्रिया जवळकर. अरे तुम्ही याच वेळेला कशाला आलात? तू वेळ बघून बायको बदलतो काय रे? बायको पण बदलतो आणि पोरगी पण बदलतो. ती पोरगी कोणाची? तिचं नाव ऐश्वर्या आहे. मीच ठेवलं. मी तिचा बाप ना. एका मुलीचे 2-2 बाप. मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, शर्मिष्ठा राऊत, गिरिजा ओक, भार्गवी चिरमुले, अदिती सारंगधर, सोनाली खरे, मेघा घाडगे यांच्या गेस्ट अपीयरन्ससह विजू खोटे, विजय चव्हाण, सतीश तारे, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, कमलाकर सातपुते साकारतायत नवरा माझा भौरा. सांगू कसं सांगू मलाच माझी वाटेलाच काहीतरी होऊन गेलंय. कमलाकर गुंजाळ यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा माझा येतोय आणि दिग्दर्शक आहेत आमचे कमलाकर गुंजाळ. त्याचबरोबर गोवर्धन भगत हे आमचे निर्माते आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की या भूमिकेसाठी तू फिट आहेस एकदम. तर यात एक पत्रकार आहे मी आणि ती पत्रकाराची भूमिका करताना मला अत्यंत आनंद झाला. आणि जे मोठमोठे कलाकार ज्यांना बघत मी मोठा झालो, विजय चव्हाण असतील, जयराज नायर असतील, सतीश तारे आहेत, या सगळ्या कलाकारांच्या बरोबर मला काम करायला मिळालं. अतिशय आनंद होतो. यापेक्षा जास्त काय आनंद असणार माणसाला. जाऊ दे. काय करता फोन उचलायला पाहिजे. किती महत्वाचा नंबर आहे त्याच्यामध्ये माझा. एवढ्या उंचावरून पडल्यावरती चक्का चूर झाला असेल त्या फोनचा. कचरा झाला ग त्याचा. पण फार महत्वाचा नंबर आहे त्याच्या. जाऊ देत मला. अहो असा कोणता महत्वाचा नंबर आहे? लवर नंबर. नवरा माझा भौरा या नावातच सर्व काही आहे आणि खूप मजा आली. माझा नवरा भौऱ्यासारखा सगळ्या हिरोईनच्या पाठी फिरतो जसं आतापर्यंत सगळेच बोललेत. पण या चित्रपटात 10 हिरोईन आहेत. तसंच अजून काही हिरोईन्स आहेत. तर हा माझा नवरा सगळ्यांच्या पाठी फिरत असतो आणि त्याला सगळ्यांपासून मला खेचून आणण्यासाठी काय काय खटाटोप करायला लागते आणि त्याला माझं बनवण्यासाठी काय काय करावं लागतं. म्हणजे तो माझा भौरा व्हावा यासाठी मला काय काय करावं लागतं हे सगळ्या चित्रपटात दाखवलेलं आहे. लावू का लात मध्ये जशी दिग्गज कलाकारांची सगळ्या विनोदवीरांची भट्टी जमली होती आणि धमाल चित्रपट तो झाला होता. त्यानंतर पुन्हा माझ्या वाट्याला म्हणजे मी हा कथानक पटकथा संवाद लिहिले त्यावेळेला नवरा माझा भौरामध्ये अशीच एक भट्टी जबरदस्त जमलेली आहे. लपवा छपवी फसवा फसवी अशी ही बनवा बनवी गोंधळात गोंधळ कोरीचा मामला. सगळीकडे बोंब बोंब धूड कुस्त हल्ला गुल्ला प्रेम करूया खुल्लम खुल्ला. हा सिनेमा बनवताना लेखक माझे मित्र आहेत. त्यांनी माझ्याकडे स्क्रिप्ट दिली. स्क्रिप्ट मला आवडली. त्या स्क्रिप्टमध्ये अतिशय विनोद आहेत. पूर्वी लक्ष्याचे सिनेमा यायचे, राजा गोसावीचे सिनेमा यायचे, शरद तळुगरचे यायचे. ते सर्व सिनेमे मी पूर्वी पाहायचो.
त्यावेळेला मनात असं वाटायचं की आपणही कुठेतरी सिनेमा निर्माण करावा. त्याप्रमाणे हा सिनेमा विनोदी, सर्वांनी पाहावा, लहानापासून मोठ्यापर्यंत असा सिनेमा स्क्रिप्ट होती. त्यामुळे तो सिनेमा तयार केला. मी काय म्हणतोय, पुढच्या महिन्यापासून मी दुसरी नोकरी बघू काय? काय रे? ताईसाहेबांचं तुमचा घटस्फोट होणार. मग गाडी आणि ड्रायव्हर ठेवायची लायकी थोडी आहे तुमची. मी करोडपती समजून तुझ्यावरती प्रेम केलं होतं. काय? डिवोर्स पेपर्स. या आठवड्यात आगळ्या रंगांसह सिनेमागृहात झळकणाऱ्या या मराठी चित्रपटांना साथ हवी आहे ती तुमच्या हाऊसफुल प्रतिसादांची. तेव्हा प्रत्यक्ष सिनेमागृहातच जाऊन हे चित्रपट पहा. एंटरटेनमेंटचा असाच धमाका घेऊन भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत हाऊसफुल बाय बाय.